सुंदर माझं गाव क्षेत्र तांबेरे पाय दिले सोळा क्षेत्र तांबेरे ते पंडित
तुझादास पंढरीची वारकरी वारीत कोणी हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागेत काळ तुका माझे येती धान पंढरीचा वारकरी वारीत कोणी हरी पंढरीचा वारकरी वारीत कोणी हरी संत संत सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका माझे येची दान प्राप्त प्रसंगी प्रस्तुत चिंतनाकरिता उपस्थित केलेला आहोत। जगतवंदनीय संतश्रेष्ठ देहू निवासी लोकमान्य जगमान्य जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा आणि मागणी पण प्रकरणाची अभंग विठला या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याकडे काहीतरी मागतात। मी मागावं जरूर, पण काय मागवायचं ज्ञान मागायला तर सगळे रस्त्याने बघा तुम्ही सगळे मागतेच बसलेले आहेत, पण काय मागावं, कधी मागावं, कुणाकडे मागावं आणि का मागावं याचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे। अन्यथा आपण जे काही मागणार आहे ते जर उचित ठरणार नसेल आणि उचित ठरून ते दुसऱ्याच्या काम आलं पाहिजे असं काहीतरी मागितलं पाहिजे। विठला विठला आपला श्री क्षेत्र तांबेरी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा आणि हा पायी दिंडी सोहळा आज पंढरपूर क्षेत्रामध्ये येऊन दाखल झालेला आहे। वास्तविक पाहता माझी सेवा नव्हती, कारण आम्ही ठरवून घेतलं होतं की आज यांनी करायचं, उद्या त्यांनी करायचं, परवा त्यांनी करायचं असं ठरलं होतं। पण या ठिकाणी आमचे मृदुंगाचार्य गायक असल्या कारणाने आमच्या राजूभाऊला पक्वादावर बसायची वेळ आली की महाराज म्हणजे बाबा तुम्ही पेटा बांधला, सेवकाने सांगितलं ते सेवकाला काय सांगितलं काम करायचं, तर तसं वास्तविक आता आमच्या भाऊंचं कीर्तन होतं
तर चला कोणी का होईना, परंतु गाडी एखादी गाडी पंक्चर झाली तिला टिपी लावून पंक्चरच्या दुकानापर्यंत नेणं गरजेचं असतं. म्हणून हा सेवा करण्याचा योग या ठिकाणी दिंडी मंडळानं मला उपलब्ध करून दिला. त्याबद्दल दिंडी मंडळाचं मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. तसेच आजचे क्षेत्राच्या ठिकाणी अन्नदान करणारे आमचे परमस्नेही, हरिभक्त नाही म्हणता येईल पण परमस्नेही, अति लढीवार आणि अति जवळचे असे आमचे ज्ञानेश्वर आप्पासाहेब बिलकर यांची आजची ही पंगत आहे. आणि सुंदर असा पंक्तीचा त्यांनी भेट केलेला आहे. सर्वांना या ठिकाणी काल उद्या एकादशी आहे म्हणून चपाती आणि शेवभाजी सुंदर भेट आहे. म्हणून कीर्तन आपलं एक अर्धा पाऊण तास करायचं आहे. कीर्तन काही जास्त वेळ नाही हो. आमच्या भाषेमध्ये वरून साईज पण आहे. तर असं हा जीवनाचा भेट आहे. आणि हा सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे हा अभंग मागणी प्रबोधनातला आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि तुकोबा आपण चिंतन पाहणार आहोत. तर काही एवढं बोलणार नाही, परंतु थोडं पाठपुष्ट करण्याचा आपण प्रयत्न करू. विठ्ठला विठ्ठला गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दयांची केली या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण. त्याचे वंदो श्रीचरण श्री गुरुचे के नमस्कारुणी आता. आता कृपा भांडवल सोडी वरी मती माझी कोतडी. तरी ज्ञान पद्य जोडे दुरामाती. हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वारकरी वारी फुकून दे हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरूचा सतुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी. मैपती राया सद्गुरु राया माझा माता तुझे पाया. गाव मैपती माझे आई मजला गाव द्यावा पायी. त्या न्यायानं हीच व्हावी माझी आस. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये चक्रात्मक शब्दामध्ये सांगतात. काय आपण कधी कधी म्हणतो ही हा शब्द प्रयोग असा आहे. ज्या ठिकाणी च लागतो त्या ठिकाणी तेवढंच आपण काय म्हणतो बस झालं. बस झाला असं म्हणतो ना, पण बसत झालं असं म्हणतो ना नाही. पण जगद्गुरु तुकोबा या ठिकाणी सांगतात तेव्हा तुझ्याकडे काहीतरी मागणार आहे आणि जे मागणार आहे ते तुकोबारायांनी त्याला च शब्द लावलेला आहे. म्हणजे ही च दुसरं नाही. किंवा हेची दान देगा देवा किंवा हीच व्हावी माझी आस. आता पंढरपूर क्षेत्रामध्ये निघण्याकरता सुद्धा भाग्य लागतं. निघाल्यानंतर रस्त्यानं अपघाताचा भावातच असा आहे. एक आस असली पाहिजे, एक अपेक्षा असली पाहिजे. त्या भगवान परमात्म्याला पाहण्याची एक अपेक्षा असली पाहिजे. भगवान परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक होण्याची एक अपेक्षा असली पाहिजे. त्या भगवंताला डोळे भरून पाहण्यासाठी आपण या ठिकाणी येत आहोत. आणि हे सगळं करत असताना आपण संतांच्या बरोबर आहे. कुणाच्या बरोबर आहे हो. आणि वारकरी त्याला म्हणा जो संतांच्या सहवासामध्ये जातो त्याला म्हणायचं वारकरी. वारकरी अनेक प्रकारचे आहेत. आणि वारकऱ्याजवळ जे आहे ते कुणाकडेच नाही महाराज. जे वारकऱ्याजवळ आहे
ते कुणाकडेच नाही, आमच्याकडे सुद्धा नाही. जे वारकऱ्याकडे आहे ते आमच्याकडे सुद्धा नाही, जे वारकऱ्याकडे आहे ते देवाकडे सुद्धा नाही. त्याला वारकरी बनाव, वारकरी सर्वात श्रेष्ठ आहे. रस्त्याने चालत असताना लोक आपल्या पाया पडतात, त्याचं कारण असलं पाहिजे ना. होय वारकरी पंढरीचा वारकरी, होय 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 वारकरी. एक सांगू, मला पण झोप येते बरं. कारण जेवढं तुम्ही चालला तेवढं मी पण चाललेलं, मी काय गाडीत बसून आलो. जर व्हायचं असेल तर वारकरी, पण वारकरी कुणाचा? होय होय वारकरी पंढरीचा वारकरी. आणि जो पंढरीचा वारकरी आहे, तुम्ही अनेक ठिकाणी वारी करा, पण तिथे पंढरीचा वारकरी होता येत. आणि या वारकऱ्याचा अधिकार आहे. काय अधिकार आहे बघा तुम्ही. आपण जर समजा पहिल्या वर्षी जेवायला त्याच्या घरी थांबलो तर दुसऱ्या वर्षी त्याचा बंगला होतो बरं. असे कितीतरी उदाहरण तुम्हाला दाखवून दिली. एवढा वारकरी श्रेष्ठ आहे. आणि या वारकऱ्याजवळ काहीतरी आहे म्हणून लोक आपल्या पाया पडतात, लोक आपल्याला अन्नदान करतात. त्याला वेळ नाही लागलं असं नाही का? कुणी उठून कुणी अन्नदान करणार असं नाही. आणि अन्नदान करण्याकरता याला सुद्धा भाग्य लागतं. कुणीही अन्नदान करत नाही. मग कधी कधी काय होतं माहिती का, उभ्या आयुष्यामध्ये अन्नदान नाही केलं आणि देहावसन झालं. 13व्या दिवसापासून प्रवास सुरू झाला. आणि प्रवास सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस तो वरती जाऊन पोहोचतो ना, त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतो कधीही दान केलेलं नाही, कधी एखाद्या वारकऱ्याच्या मुखामध्ये घास घातलेला नाही, तुला कसं खायला मिळेल? हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे बरं. अन्नदान करणारा सर्वात श्रेष्ठ असतो आणि दानामध्ये सर्वात श्रेष्ठ अन्नदान आहे. विठ्ठला सांगतात, हीच व्हावी माझी आस. आता आस या शब्दाचा अर्थ असा होतो अपेक्षा, इच्छा, आकांक्षा. आता आपण निघाल्यापासूनची आपली अपेक्षा आहे की नाही? पण एक सांगू, अपेक्षित ग्रहित भगवान परमात्म्यावर केलेलं प्रेम वेगळं. कारण गीतेमध्ये एक श्लोक टाकलेला आहे बघा, भगवान परमात्म्यामध्ये अनपेक्षा सोचित दक्ष उदासीनो गतवेताः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. भगवान परमात्मा सांगतात की अर्जुना, असं आहे बाबा, माझ्याकडं कुठल्याही प्रकारचं काहीही न मागणारा भक्त मला जास्त आवडतो. त्याच्याही पुढे सांगतात, देव करा ऋणी रुद्धी सिद्धी वाहे पाणी. देवाकडे आपलं काहीतरी कर्ज शिल्लक राहिलं पाहिजे. त्याच्या पुढे सांगू बरोबर सांगतात, निरामने किराता हुंद लागता हाती परमानंद. काल्याची एक लाही जर हाताला लागली तर तुम्ही केलेलं जेवढं आहे ना तेवढं संत. आपल्याकडे मन 7 दिवस कीर्तनाला नाही गेला तरी चालेल, पण
काल्याला जावा का तर 7 दिवसाचं पुण्य काल्याच्या दिवशी मिळतं. पण याचा उलट अर्थ असा होतो की काल्याच्या दिवशीच्या 7 दिवसाच्या कीर्तनाचं पुण्य लागतंय आणि त्या दिवशी जर आपल्याला लाही हातामध्ये मिळाली तर त्या पुण्याचा क्षय होतो. काय होतं त्या पुण्याचा क्षय होतो. ते पुण्य आपल्याला परत होत नाही. मग जगद्गुरु तुम्हाला सांगतात हीच व्हावी माझी आस. किती आस असली पाहिजे महाराज. संतकडे भैरवी महाराज आणि एका ग्रंथामध्ये वर्णन करतात. हे घेऊन घ्या. ज्ञानबाबांचे आजोबा भानुदास महाराज आणि भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं. तुम्ही अनाथांची नाथ. मैत्री महाराज म्हणतात की मी अनाथ आहे. माझी जी इच्छा आहे माझी जी वासना आहे ती तुम्ही पुरवावी. पण मैत्री महाराजांना 270 संतांचं चिंतन वर्णन केलेलं आहे आणि त्या वर्णनामध्ये एक संत होऊन गेला. त्या संतांचं नाव आहे कुर्मदास. एक दिवसाचा प्रसंग भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि कुर्मदासाला पाय नाही, कुर्मदासाला हात नाही. अशा अवस्थेमध्ये कुर्मदासाला सांगितलं आई, ए आई, मला कीर्तनाला जायचंय. आईला सांगितलं मेल्या रोज उचलून तुला कीर्तनाला न्यायचं. पण आई असते बघ लेकुराचे ही वाही मावळीचे चित्त ऐसी करवण्याची घरी लाभावी. आई मुलावरती असं प्रेम करते की मुलाकडनं कुठल्याही प्रकारचा स्वार्थ होईल याकरता आई कधीच प्रेम करत नाही. थोडा वेळ उठून गेला. आईने कुर्मदासाला पाठीशी लावलं आणि पाठीशी लावल्यानंतर कुर्मदासाला सांगितलं, आहे उद्या नाही ना तुला मी मार्केटला असतो. काय बनले कुर्मदास, आजच्या दिवस मला कीर्तनाला सो. उद्या मी तुला म्हणणार नाही की मला कीर्तनाला घेऊन जा. याचा अर्थ असा होतो की जीवनातलं शेवटचं कीर्तन होतं कुर्मदासांचं. आणि ते कीर्तन म्हणजे काय, असं बाबासाहेब महाराज किंवा किरण महाराज किंवा भाऊ किंवा कोणी असं आमच्यासाठी कीर्तन करत नव्हते महाराज. ज्यांनी हा विटेवर उभा आहे भगवान परमात्मा, हा भगवान परमात्मा ज्यावेळेस कर्नाटकला गेला तो भानुदास नारायणरावांनी तुमच्या आमच्याकडे आणून ठेवलंय बरं. अशा अधिकारी पुरुषाचं कीर्तन चालू होतं, काल्याचं कीर्तन होतं आणि त्या काल्याच्या कीर्तनामध्ये कुर्मदास जाऊन बसला. विठ्ठला कुर्मदासाने कीर्तन संपलं महाराजांचं.
कीर्तन संपल्यानंतर पूर्णदासांनी चरणावरती मस्तक ठेवलं आणि भानुदास महाराजांना विनंती केली, महाराज कारण पैठणीचा काळा झाला की पैठणवरून दिंडी पंढरपूरकडे निघते आणि ज्या एकादशीला दिंडी तिथून निघते ना, तिथून पंढरपूर मधून माऊली गणपतीला आणण्याकरता सुद्धा दिंडी भगवान परमात्मा जातात. आणि ज्यावेळेस पायी दिंडी निघाली त्यावेळेस भानुदासानं भानुदास महाराजांच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि भानुदास महाराजांना सांगितलं, महाराज मलाही असं वाटतं तुमच्या बरोबर पंढरीला यावं आणि त्या भगवान परमात्म्याला डोळे भरून पाहावं. याला वारकरी म्हणतात बरं. नुसतं चालू पंढरपूरला अजिबात तो देव एवढा भोळा नाही हो. त्याला सगळं काही करतं, कोण काय करतं, कोण रस्त्यावर काय करतं, कोण काय म्हणतं, कोण कुणाला काय म्हणतं, कोणी कुणाला काय म्हणतं, सगळं त्याला माहिती असतं. तर भगवान परमात्मा जडी स्थळी काष्टी भाषाने सर्व ठिकाणी बनलेला आहे. आपण फक्त काय म्हणतो की भगवान परमात्मा सर्व ठिकाणी आहे, बरोबर. भगवान परमात्मा जर सर्व ठिकाणी आहे तर आपण आपलं पाऊल टाकताना केलं तरी एक विचार केला पाहिजे की हे जे वाईट पाऊल टाकतो ना तर हे देवाला कळणार आहे. आम्ही फक्त प्रमाण म्हणतो परंतु आमचं आचरण होत नाही. आणि 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, चरण, मुझे चरण आणि आचरण. काय चरण जर बघायचं असेल तर आमचे काही लोक दर्शनाची फार दर्शन घेत असताना चरण स्पर्श होता कामा नये. जर चरणाचा स्पर्श झाला तर तुम्हाला याचं प्रमाण आहे, संत चरण रज वासनेचे बीज. आता मला सांगा, आपण कुठेतरी संतांचं दर्शन घेतलं आपली कुठली भाषा जळाली, आपली भाषा जळाली नाही जळाली. का बरं? हे संत नाही तर आपण ज्या पद्धतीत जायला पाहिजे त्या पद्धतीत आपण गेलो नाही. चिंतनीय विषय आहे. आणि दर्शन म्हटल्यानंतर पायावर डोकं ठेवून पाया पडा. आता पाया पडताना जर ईदभर अंतर असेल तर चरण स्पर्श होणार नाही आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो महाराज, कुणालाही पाया पडू देऊ नये. त्याचा धर्मधर्माने चिंतन आलेलं आहे. स्पर्श संवेदना केलेल्या पुण्याचा क्षय. काय गरज नाही कोणी पाया पडायची. काय तिथं आपण म्हणतो पंढरीची लोक नाही अभिमान पाया प्रति एकमेका. देशामध्ये सुद्धा विकृती आहे. तसं गुरुदासांनी भानुदास महाराजांच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि भानुदास महाराजांना विनंती मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. मस्तक हे
छाया कुणाच्या या वारकरी संतांची. त्यामध्ये वारकरी आला आणि संतही आले. असं भानुदास महाराजांच्या चरणावरती नतमस्तक झाल्यानंतर भानुदास महाराजांनी विचार केला, अरे याला पाय नाही, याला हात नाही, याचं कोण करणार असतं. आजही बघा तुम्ही आपण रस्त्याने जर चाललो ना तर आपण सगळ्याला घेऊन चालत नाही. बघा आपण सगळ्यांना बरोबर घेऊन चालत नाही. तुम्ही अशा कितीही वाऱ्या केल्या तरी सुद्धा ती वारी फलद्रूप होणार नाही. कारण सांगू, तीर्थयात्रे सुखी जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, किती शास्त्र आहे बरं. संता संगे सेवो वासुदेव धनीवर. तीर्थयात्रा फलद्रूप व्हावी असं वाटत असेल ना, संतांच्या संगतीमध्ये रस्त्याने चालत असताना पावलो पावली भगवान परमात्म्याचं चिंतन झालं पाहिजे. पण आमचं चिंतन नाही होत महाराज. आम्ही वेगळं चिंतन करतो. चिंतन अतिशय महत्वाचं आहे. कारण परमात्म्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत: चित्त, चिंतन आणि चिद्रूपता. चिद्रूपता अवस्थेला जर त्या साधकाला पोहोचायचं असेल तर त्या साधकाला चित्ताची एकाग्रता झाली पाहिजे. आणि ही चित्ताची एकाग्रता करण्याकरता मनो राजा एक देहपुरी असे नांगरली त्यासी झोपी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी. मन हे राजा आहे आणि या मनाने कधीच कुणाला चित्ताची एकाग्रता होऊ दिली नाही. याच्यासाठी भाग्य लागतं. विठ्ठला काय होतं माहिती का, सगळे लोक एका मुलाचं लग्न होतं. त्या सासऱ्याने त्याला एक मुली मोटरसायकल कशी दिली माहिती आहे. स्वप्नात दिली. झोपेत तुम्ही फक्त झोपेत स्वप्न पडू नये माणसाला. झोपेमध्ये जर स्वप्न पडलं ना तर झोपेचं स्वप्न खरं होत नाही. मला एकाने वरत पाहिली, वरात आपणही वरात पाहतो. नवरच्या घोड्या नाचत होता. हा माझ्यावरती झोपला होता आणि माझ्यावर झोपल्यानंतर त्याच्या उशाला उशी होती. त्याला उशी दोन्ही पायाच्या मध्ये घातली. स्वप्न पडलं ना आणि त्या उशीचा घोडा केला आणि घोडा नाचत 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 ना बाबांच्या असणाऱ्या भानुदास महाराजांच्या झाले. भानुदास महाराजांची परवानगी घेतली आणि रस्त्यानं दिंडी जर आज समजा पाठीमागच्या गावात लोक आहे ना, कुर्मदास पहाटे 3 वाजता उठून पुढच्या गावात जात होते. कशा करता, त्या वारकऱ्यांची सोय करण्याकरता. कशाची? जेवणाची, भोजनाची. आता आम्हाला अगोदर महिनाभर यावं लागते. कपाळ असा होता, भानुदास महाराजांची दिंडी ज्यावेळेस निघाली महाराज आणि निघल्यानंतर त्या दिंडीला चालत पुढच्या गावापर्यंत पोहोचोपर्यंत कुर्मदास सगळ्या गावात सांगून भोजनाची व्यवस्था करत होते. आणि असं करत 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 कुर्मदास लहुळ गावाला पोहोचले. कुठं पोहोचले? लहुळ गावात पोहोचले. पण लहुळ गावामध्ये पोहोचल्यानंतर
कुर्मदासांनी भानुदास महाराजांना सांगितलं, महाराज मी नाही येऊ शकत पंढरपूरला. काय म्हटले? मी नाही येऊ शकत पंढरपूरला. अरे कुर्मदासा, एक मुक्काम राहिलेला आहे, उद्या आपल्याला पंढरपूरला जायचं आहे आणि कुठे त्यापक कुर्मदासाला दिलेलं उत्तर आहे. कुर्मदास म्हटले, दिंडी निघाल्यापासून आजपर्यंत पोटामध्ये अन्नाचा कण नाही. काय म्हटले? दिंडी निघाल्यापासून आजपर्यंत पोटामध्ये अन्नाचा कण नाही. भानुदास महाराज म्हटले, अरे बाबा असं का बरं केलं तू? ते म्हणजे बाबा घरी माझी आई मलमूत्र काढत होती, मला पाय नाही, मला हात नाही. मी जर खाल्लं असतं रस्त्याने जर समजा माझं मलमूत्र बाहेर आलं असतं तर हे कुणी केलं असतं? विठाला असा की उत्तर ज्यावेळेस भानुदास महाराजांनी ऐकलं, म्हणला भानुदास महाराज कसा कसा रडायला लागला. अरे कुठला पुरुष आहे तू बाबा? गेली 15 दिवसापासून 20 दिवस झाले या ठिकाणी येऊन यायला आणि 20 दिवसापासून तू उपाशी आहे आणि सर्व लोकांच्या भोजनाची तू व्यवस्था करतोस. असं म्हटल्यानंतर कुर्मदास पालते होते. कुर्मदासांनी असं भूतानं होऊन जातो ना महाराज, पोटामध्ये कडे रवळले होते महाराज, सगळं शरीर खराब झालेलं होतं. आपल्या पायाला एक फोड जर आला ना महाराज, आपण गाडीत बसतो, तीर्थयात्रा एवढी सोपी नाही. तीर्थयात्रा सोपी नाहीच महाराज. आणि तुम्ही हौस म्हणून जर असेल तर ती तीर्थयात्रा फक्त होणार नाही. ज्या वेळेस कुर्मदासाच्या पोटाला जखमा झालेल्या नाक असणाऱ्या भानुदास महाराजांनी पाहिल्या, भानुदास महाराज कसा कसा रडत होतो. काय एवढी पंढरपूरची आस पाहिजे. काही पुढं काही पाठीमागं 50 मिनिट लोकांनी सकाळ लाईन मध्ये चला. ज्याला पायही नाही, ज्याला हातही नाही आणि तो पुढे जाऊन भोजनाची व्यवस्था करत होता. भगवान परमात्म्याने पंढरपूर सोडलं महाराज. काय केलं? भगवान परमात्म्याने पंढरपूर सोडलं आणि जगून जावी. म्हणून सांगण्याचा प्रतिकार असा आहे की आपण असा परमात्मा केला पाहिजे की आपली देवानं आठवण केली पाहिजे. अभंगाचं प्रथम माझी
जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी कोण दे हरी. आपल्या किती वारे म्हणतात आपण काय विचार करत आणि आपण केवळ असं म्हणत नाही की मला परत दिवशी वारीला बोलव बाबा. पंढरीचा वार करी वारी कोण दे हरी. जो पंढरीचा वारकरी आहे त्याला ही वारी जर महाराज त्याला पंढरीचा वारकरी. आणि हा वारकरी संतांच्या संगतीमध्ये पंढरपूरला गेला पाहिजे आणि संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर अखंड प्रेमाचा कल्लोळ म्हणजे अखंड प्रेम त्याला प्राप्त होतं. आणि अखंड प्रेम प्राप्त झाल्यानंतर शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाई सांगतात
पंढरीचा वार तरी वारीच कोण दे हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागी स्नान सुखा मागे दान पंढरीचा वार तरी वारीच कोण दे हरी बोलता बोलता थोडा वेळ झाला असेल कारण सगळ्यांना भूक लागली असेल आणि आपण बऱ्याच लांबून आलो तसं एक तासाचं कीर्तन होतं मला फक्त कमी असते तासाला तासात आपण काय करायचं जास्त वेळ लावला काय म्हणून एक तास झाला बोलता बोलता एखादा शब्द खाली गेला असेल प्रवचन हे रेडीमेड आणलं असतं बघ हे कुणालाही बसतं एखादा शब्द उगाली गेला असेल तर सगळ्यांनी माफ करा जेवढं काही चांगलं बोललं असेल ते माझ्या पूर्वजांचं आहे आणि एखादा शब्द उगाली गेला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजून मला परत द्या आणि एकदा प्रेमानं भजन करा ज्ञानेश्वर संतांची करावी आणि नाम जर घ्यायचं असेल तर भगवंताचं घ्यावं ते पवार महाराजांनी या ठिकाणी ना ऋतुंगाला साथ दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि आपलं काय नाव महाराज शिंदे महाराज ते सुद्धा या ठिकाणी आले त्यांनाही धन्यवाद देतो आणि आता एक काम करा आलेच पाहुणे तर शेवट करून जावा श्री क्षेत्र श्री क्षेत्र पंढरपूर सोहळा आज या पंढरी नगरीमध्ये आलेला आहे आणि या पंढरी नगरीत आल्यानंतर हरिभक्त घराण्यात बाबा म्हणून बसणारे हीच वळी माहिती आज जन्मजन्मी जातात पंढरीचा वारकरी वारी या अभंगावर सुंदर असं चिंतन मांडलं वारकऱ्यांची सेवा केली त्याबद्दल मोरेश्वर पंचमी सोहळ्याच्या वतीनं मी मनस्वी त्यांचे आभार मानतो आणि आजच्या अन्नदान करणारे यजमान हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर आप्पासाहेब बेलकर यांनी या वारकऱ्यांच्या सेवेसाठी अन्नदान केलं त्याबद्दल त्यांचेही मी ऋण व्यक्त करतो
आभार मानतो आणि अशीच दयाघर परमात्मा त्यांना सद्बुद्धी देव